सोलापूर जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी तारीख 11 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात ही सभा पार पडेल. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या विविध विकास कामांना यामध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच नियोजन समितीची सभा आहे. त्यामुळे या बैठकीत नवनिर्वाचित महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पहिल्यांदाच अधिकृतपणे सहभागी होणार आहेत. या नवोदित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या विकासाचा नवा आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना यांच्या 31 मार्च 2026 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन मंजुरी दिली जाईल. तसेच सन 2026-27 या चालू आर्थिक वर्षाच्या विकास कामांच्या प्रारूप आराखड्यावर चर्चा करून त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना प्राप्त झालेल्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या विकास आराखड्याला या सभेत मंजुरी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि निधी वाटपाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत संवेदनशील आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची परिपूर्ण माहिती घेऊन या बैठकीत स्वतः उपस्थित राहावे. कोणत्याही अधिकाऱ्याने स्वतःऐवजी आपल्या प्रतिनिधीला किंवा दुय्यम कर्मचाऱ्याला बैठकीला पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या बैठकीत अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळचे तातडीचे विषयही चर्चेला घेतले जाणार आहेत.